तर खुशखबर महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेल्या आहे लाडक्या बहिणींना एक नवीन खुशखबर, ज्या अंतर्गत आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता एप्रिलचा हप्ता 25 एप्रिलला फिक्स की काय, ही सगळी माहिती सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सोबतच तुमच्यासाठी मी एक दुःखाची बातमीसुद्धा घेऊन आलेलो आहे। खूप साऱ्या महिलांना आत्ता योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये प्रति महिना मिळणार आहे आणि खूप साऱ्या महिलांना 1500 रुपये मिळणार आहे, जे आत्तापर्यंत मिळत होते। तर कोणत्या महिलेला 500 रुपये मिळेल, कोणाला 1500 रुपये मिळेल, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, जेणेकरून तुम्ही हे आर्टिकल तुम्ही सविस्तर वाचू शकता। तर सगळ्यात आधी मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेची जे आहे 10वा हप्ता महाराष्ट्र राज्य सरकार व बाल विकास विभाग सर्व लाभार्थी महिलांना एक आनंदाची बातमी दिलेली आहे। लवकरच योजनेच्या अंतर्गत कुटुंबातील विधवा, विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार ज्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिला पात्र आहेत त्यांना लाडक्या बहीण योजनेचा 10वा हप्ता वितरित केला जाणार आहे। माहिती अनुसार तुम्हाला माहीतच असेल, आताच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प झाला होता। यामध्ये राज्य सरकारने पुढील 9 हप्ते म्हणजे एप्रिल, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे जे 9 हप्ते यांच्यासाठी 3500 कोटी रुपयांचा निधी जो आहे वाटप करण्यात आलेला आहे। म्हणजे त्याला पहिलेच अल्लग काढून ठेवलेला आहे फक्त लाडक्या बहीण योजनेसाठी। आणि 10व्या हप्त्यासाठी नुकतंच अजितदादा पवार जे आहे अर्थमंत्री, त्यांनी चेकवर स्वाक्षरी करून संबंधित खातं म्हणजे जे लाडकी बहीण योजनेचं खातं आहे, तुम्हाला माहीत असेल ते महिला व बाल विकास विभाग आहे, त्यांना जे आहे 3500 कोटी रुपये जे आहेत जारी करण्यात आलेले आहे, ज्या अंतर्गत आता अवघ्या 3 ते 4 दिवसामध्ये योजनेचा 10वा हप्ता वितरित केला जाणार आहे। तर बघा, लाडक्या बहीण योजनेचा 10वा हप्ता जो आहे तो तुम्हाला सांगून देतो। 10व्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील 2,41,00,000 महिला पात्र असतील आणि या महिलांना 1500 रुपये दिले जातील। पण तुम्हाला माहीतच असेल, खूप साऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत आता 500 रुपये मिळतील। तर त्या कोणाला मिळणार आहे ते आपण समोर बघूया। पण त्याआधी लाडक्या बहीण योजनेच्या 10 हप्त्याच्या तारखेअंतर्गत 10व्या हप्त्याची तारीख जी आहे जाहीर करण्यात आलेली आहे। त्याच्या अंतर्गत 25 एप्रिलपासूनच ज्या लाडक्या बहिणींना योजनेचा 10वा हप्ता 2 टप्प्यांमध्ये वितरित केला जाईल आणि सर्व महिलांना मात्र अक्षय तृतीयेपूर्वी, जे 30 तारखेला अक्षय तृतीय आहे तुम्हाला माहीत असेल, त्याच्या आधीच तुम्हाला ज्या योजनेचा 10वा हप्ता दिला जाईल। ठीक आहे, पण सर्व महिलांना 10वा हप्त्याचा लाभ प्राप्त करण्यासाठी योजनेची पात्रता मात्र पूर्ण करावी लागेल, नाहीतर महिलांना योजनेचा लाभ मात्र मिळणार नाही। पहिली पात्रता, महिला महाराष्ट्र राज्याची नागरिक असावी, महिला टॅक्स पेयर म्हणजे आयकरदाता नसावी, महिलेच्या परिवाराकडे 2.5 लाखापेक्षा जास्त म्हणजे रुपयांपेक्षा जास्त त्यांचं वार्षिक उत्पन्न नसावं, महिलेचं वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असावं, महिलेचं आधार कार्ड बँक खात्याशी सोबत जोडलेलं असावं आणि DBT पर्याय सक्रिय केला पाहिजे, तेव्हाच त्यांचं जे आहे त्यांना ज्या योजनेचा 10वा हप्ता मिळणार। सोबतच लाभार्थीच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर कोणतेही 4 चाकी वाहन नसावे, ही सगळ्यात महत्त्वाची पात्रता आहे। कारण खूप साऱ्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, त्या महिलांना आता लाडक्या बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळणार नाही। सोबतच महिला संजय गांधी निराधार योजना असो किंवा इंदिरा गांधी पेन्शन योजना असो यांचा लाभ घेत नसावी। आता बघा, जो 10व्या हप्त्याचा एक जो नवीन मोठा अपडेट दिलेला आहे त्या अंतर्गत मी तुम्हाला सांगून देतो की महाराष्ट्र सरकारचे जे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 10व्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांचा निधी पहिलेच जारी केलेला आहे, ज्या अंतर्गत आता थेट महिलेच्या अकाउंटमध्ये म्हणजे बँक खात्यामध्ये DBTच्या अंतर्गत राशी म्हणजे जे पैसे आहेत ते ट्रान्सफर करण्यात येणार आहे। याशिवाय महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजने 10 हप्त्याचा अपडेट ट्विटरच्या माध्यमातून जारी केलेला आहे, ज्यामध्ये मार्च महिन्याचा जो 9वा हप्ता ज्या महिलांना नव्हता मिळाला त्या महिलांना आता मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 10व्या हप्त्यात दिला जाईल, ज्यामध्ये महिलांना मार्चचे 1500 आणि एप्रिलचे 1500 असे मिळून तब्बल 3000 रुपये महिलेला देण्यात येणार आहे। पण त्यासाठी महिलेचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असावं। आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की खूप साऱ्या महिलांना एप्रिलच्या 10व्या हप्त्यात मात्र 500 रुपये मिळणार आहे। तर त्या महिला कोणत्या? जसं मी तुम्हाला सांगितलं की नुकतंच आदितीताई तटकरे यांनी ट्विटरवर एक लाडकी बहीण योजनेचा अपडेट जारी केला होता, त्यामध्ये त्यांनी एप्रिलच्या महिन्यात 10व्या हप्त्यापासून महिलांना 500 रुपयाचा वाटप केला जातील अशी सुद्धा घोषणा मात्र करण्यात आली आहे। परंतु हा अपडेट सगळ्यांसाठी नाही आहे। ज्या महिला नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेत आहे आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत ज्या महिला 1000 रुपयांची मदत त्यांना प्रति महिन्याला केली जाते, ठीक आहे, तर अशा राज्यात 8 लाखाहून अधिक अशा महिला आहेत ज्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत 1000 रुपये प्रति महिन्याचा लाभ घेत आहे।
तर या महिलांना नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये मिळत होते आणि लाडकी बहीणचे 1500 रुपये मिळत होते. तर अशा महिलांना तब्बल 2500 रुपये प्रति महिना मिळत होता. म्हणून राज्य सरकारने यामध्ये एक नवीन बदल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्यामध्ये नमो शेतकरी योजनेतून महिलांना 1000 रुपये मिळतील आणि लाडकी बहीण योजनेतून पण 500 रुपये मिळतील. असे नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये, ठीक आहे, आणि लाडक्या बहीण योजनेचे 500 रुपये असे दोन्ही मिळून महिलांना, दोन्ही योजनेचे पैसे मिळून महिलांना 1500 रुपये मिळतील. आता तुमच्या मनात गैरसमज झाला असेल की तुम्हाला 500 रुपये मिळतील, तर असं नाही होणार आहे. तुम्हाला दोन्ही योजनेचे रकमा मिळून 1500 रुपये प्रति महिना आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आणि नमो शेतकरी योजनेचे अंतर्गत मिळणार आहे. सोबतच महिला 10व्या हप्त्याची स्थितीसुद्धा कशी चेक करू शकते हे आपण या वेबसाईटवर सांगितलेलं आहे. तर चला मी तुम्हाला आता ते लाईव्ह दाखवून देतो की कसं तुम्ही चेक करू शकता लाडक्या बहीण योजनेचा जे आहे किस्त तुम्हाला कधी मिळणार आहे किंवा तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाली की नाही. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे आणि इथे जे आहे 3 लाईनवर क्लिक करून अर्जदार लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही अर्जदार लॉग इनवर क्लिक करसाल तुमच्यासमोर लॉग इन पेज ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड देऊन हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि लॉग इन बटनवर क्लिक. जसे तुम्ही वेबसाईटमध्ये लॉग इन होऊन जाल काही या प्रकारचा ऑप्शन तुमच्यासमोर येईल. इथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं दिसून येत असेल, ॲप्लिकेशन सबमिटेड दिसत असेल, तुम्ही याच्यावर सुद्धा क्लिक करू शकता ॲप्लिकेशन सबमिटेडवर, किंवा इथे वरतं जे 3 लाईनचं ऑप्शन तुम्हाला दिसत असेल यावर क्लिक करून ॲप्लिकेशन मेड अर्लियर या बटनवर तुम्ही सुद्धा क्लिक करू शकता. जसं तुम्ही त्यावर क्लिक करसाल ऑटोमॅटिक तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होऊन जाईल. ते काही या प्रकारचं असेल. इथे बघा तुमचा ॲप्लिकेशन नंबरसुद्धा दिसेल, इथे तुमचा फोटोसुद्धा दिसेल आणि ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला जायचं आहे. जर तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार, ठीक आहे. जर रिजेक्टेड असेल तर तुम्हाला पैसे मात्र मिळणार नाही. सोबतच संजय गांधी जिथे लिहून आहे ना तिथे तुमचं नोच असलं पाहिजे. जर यस लिहून असेल तर याचा अर्थ असा आहे का तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ घेताय, म्हणून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मात्र मिळणार नाही, ठीक आहे. पण आता तुम्ही किस्तचं स्टेटस कसं चेक करू शकता, तर बघा तुम्हाला ॲक्शन्सचं हे विकल्प ऑप्शन दिसत असेल. इथे एक डोळ्याचं ऑप्शन असेल आणि एक रुपयाचं ऑप्शन असेल. तर मग तुम्हाला इथे रुपयाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आत्तापर्यंत तुम्हाला योजनेअंतर्गत किती रुपये मिळालेले आहे हे बघा. यांना आत्तापर्यंत 13,500 रुपये मिळालेले आहे. तर इथे तुम्ही सगळ्यात शेवटी जाऊन हे तुम्ही बघूसुद्धा शकता की क्रेडिटेड झालेलं आहे, म्हणजे पैसे पेड झालेले आहे, म्हणजे तुम्हाला हे तुमच्या अकाउंटमध्ये मिळालेले आहे. तर हे किती तारखेला मिळाले, कोणत्या बँकेत मिळाले हे सर्व तुम्हाला इथे जे आहे माहीत पडून जाते. हे बघा, तर आता हे किती तारखेला मिळाले यांना हे बघा 11/3/25, म्हणजे हे त्यांना 11 मार्चला 1500 रुपये मिळाले होते आणि 5 मार्चला 1500 रुपये मिळाले होते. मार्च महिन्यामध्ये तुम्हाला माहीत असेल 8वा आणि 9वा हप्ता एकत्रित वितरित करण्यात आला होता. तर यांना दोन्ही हप्त्याचे पैसे मिळालेले आहे. तर यांना आता एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यामध्ये जे आहे 1500 रुपये मिळतील. पण खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांना मार्च महिन्यात फक्त एकच किस्त मिळाली, त्यांना 8वी मिळाली असेल तर त्यांना 9वा हप्ता नाही मिळाला. खूप साऱ्या महिलांना 9वा हप्ता मिळाला पण 8वा हप्ता नाही मिळाला. त्या महिलांनी इथे जाऊन त्यांचं स्टेटस चेक करून घ्यायचं. स्टेटस चेक केल्यानंतर जर त्यांना 8वा हप्ता मिळाला असेल तर त्यांना 9वा अधिक 10वा हप्ता मिक्स करून त्यांना 1500 रुपये मिळतील. जर त्यांना 8वा हप्ता मिळाला नसेल तर 8वा आणि 10वा हप्ता एकत्रितपणे दिले जातील. तर काही या प्रकारची अपडेट आहे. तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला द्या रजा. जय महाराष्ट्र.